मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बोलत आहेत, थेट जाऊयात। 2-3 बैठका आम्ही घेतल्या आणि त्यात पहिला निर्णय असा केला की आपला पहिला आराखडा हा गोदावरीचा तयार केला पाहिजे। कारण जवळपास आपलं 49-50% आपल्या महाराष्ट्राचं जे भूभाग आहे याच्यामध्ये गोदावरीचे खोरे आणि उपखोरे जे 29 उपखोरे आहेत याची सर्वात मोठी व्याप्ती होती आणि म्हणून हा आपण करायचा निर्णय केला। दरम्यानच्या काळामध्ये आपलं ऑस्ट्रेलियाच्या मरे डार्लिंग बेसिन ची जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटी सोबत देखील एक करार झाला होता आणि अतिशय मला असं वाटतं की आयडियल अशा पद्धतीनं बेसिन सब बेसिनचं इंटिग्रेशन हे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळत होतं आणि त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख श्रोताले मॅडम तुम्ही केला की त्या ठिकाणी एंटायटलमेंट हा त्या एकात्मिक आराखड्याचा जो काही त्यातनं निघालेला आहे ते त्यांनी एंटायटलमेंटवर ते गेले आणि एंटायटलमेंट किती आहे तर ही एंटायटलमेंट ते अशा पद्धतीने तयार झाले की आता ती एंटायटलमेंट देखील ट्रेड होते। म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकरी जो आहे किंवा जो बेनिफिशियरी आहे या बेनिफिशियरीला एखाद्या वर्षी जर आपली एंटायटलमेंट यूज करायची नसेल आणि दुसऱ्याला एंटायटलमेंटची आवश्यकता असेल तर ती एंटायटलमेंट ट्रेड देखील करू शकतो। अशा पद्धतीनं मरे डार्लिंग बेसिनमध्ये याची सगळी ती एंटायटलमेंट आपण बघितली आणि त्यांच्यासोबत आपण एक करार करून आणि मग त्यांचंही समजून घेतलं, त्यांची मदत घेतली आणि आपल्या अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि पहिला आपला जो जल आराखडा आहे हा एकात्मिक जल आराखडा आपण गोदावरीचा तयार केला जो सगळ्यात मोठा होता, सगळ्यात डिफिकल्ट देखील होता आणि तो अतिशय चांगला आराखडा तयार झाला। त्यानंतर आपण कृष्णा खोऱ्याचा असेल, मग तापीचा असेल, नर्मदाचा असेल आणि मग पश्चिमी आपल्या ज्या वाहिन्या आहेत पश्चिमी कडे वाहणाऱ्या ज्या आपल्या कोकणातल्या नद्या आहेत त्याचा आराखडा आणि अगदी आपलं छोटंसं जे महानदीचं क्षेत्र आहे त्याचा आराखडा असे 6 आराखडे एकात्मिक आराखडे आपण त्या ठिकाणी तयार केले आणि मग या 6 एकात्मिक आराखड्यांना एकत्रित करून महाराष्ट्राचा जो आपला एकात्मिक आराखडा आहे हा आपण ऑक्टोबर 2018 मध्ये त्या ठिकाणी तयार केला। देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्याने एकात्मिक आराखडा तयार केला आणि पुढचं सगळं काम हे ते एकात्मिक आराखड्याच्या आधारावर आपण त्या ठिकाणी करणं सुरू केलं। मला असं वाटतं की हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला इथे मांडायची आहे म्हणजे MWRRAचा तर रोल अतिशय उत्तम होताच कारण ते सगळं नंतर आपल्याला MWRRAला पाठवलं पण विशेषतः हे सगळं करत असताना महाराष्ट्रातले जे आपले जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी केलेलं काम अतिशय उत्तम होतं, अतिशय थॉटफुल होतं आणि आमचं मेजर काम काय होतं तर त्यावेळी हे सगळं होत असताना एकात्मिक आराखडा तयार करायचा याचा अर्थ काय आहे तर वेगवेगळे जे आपले विदर्भ सिंचन आहे, गोदावरी खोरं आहे या सगळ्यांनी केलेला आराखडा आणि याचं एकात्मिक